35वी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा ही ठाण्यामध्ये भरवण्याचा सन्मान हा ठाणे आयुक्तालय आणि कोकण परिक्षेत्र यांना मिळालेला आहे। या स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि 1 मार्चपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत। याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून 13 संघांनी भाग घेतलेला आहे, ज्यामध्ये राज्यामधल्या विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत। 13 टीम्सच्या एकूण 2323 पुरुष आणि 606 महिला अशा एकूण 2929 महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण 18 क्रीडा प्रकारांमध्ये, ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग, स्विमिंग, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो खो, जुदो, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा 18 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे। या स्पर्धा 1 तारखेपर्यंत चालणार आहेत। आज सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे। संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्माननीय रश्मी शुक्ला मॅडम, इतर महत्त्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत। या स्पर्धांची जी लाईव्ह लिंक आहे ही देखील आपण यूट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण स्वतः देखील पाहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी। स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे 27 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा 1 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे। आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात। अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता, गेम्स पाहू शकता आणि माझी आपल्या माध्यमातून ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा। एकूण 5 ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत, ज्यामध्ये जे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे, साकेत क्रीडा संकुल, या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल, खो खो यांचे सामने होणार आहेत। कबड्डी, तायक्वांदो आणि बॉक्सिंग याचे सामने साकेत हेलिपॅड, शेजारच्या बाजूला जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी होणार आहेत। पोलीस मुख्यालय जे आहे, ठाणे पोलिसांचं मुख्यालय, या ठिकाणी हॉकीचे सामने आपण घेत आहोत आणि जो आपला सिद्धी हॉल आहे या ठिकाणी वेटलिफ्टिंगचे सामने आपले होणार आहेत। आणि रहेजा गार्डनचं जे ठाणे महानगरपालिकेचं संकुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंगच्या स्पर्धा घेणार आहोत। या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन ठाणे यांचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसं म्हटलं तर या 3-4 संस्थांनी मिळून ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण या स्पर्धा ऑर्गनाईज करतो आहोत असं म्हटलं तर वावगं होणार नाही। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः देखील या स्पर्धांमध्ये खेळामध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांना देखील येण्यासाठी प्रोत्साहित करावं। धन्यवाद। राहण्याची व्यवस्था, जी खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचं जे भाईंदरपाड्याला कोविडच्या काळामध्ये सेंटर बांधलं होतं, 4 बिल्डिंग्स आहेत, त्या ठिकाणी खेळाडूंची सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था ठाण्यामध्ये निरनिराळे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण केली आहे।